नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत अ हा 14 खडीमधला स्वर. जुन्या पुस्तकामध्ये अ हा शब्द नाहीये. पूर्वीच्या काळी 12 खडी होती, 14 खडी नव्हती. आता 12 खडीमध्ये 2 मूळ अक्षरं ऍड केलेले समाविष्ट केलेले आहेत. त्यापैकी एक आहे अ आणि ह्याच्या आधी आपण जो शिकलो होतो ॲ. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचंय, अ हा शब्द बघायचा. हे कसं असतोय, अला का ना आ आणि वरती असं चंद्र केलेलं असतं. मी हे सगळे शब्द देते, हे सगळे शब्द फुल पेज लिहायचे आणि हे सगळे काय करायचे, म्हणून लिहायचे. म्हणून लिहिणं हे खूप खूप महत्वाचं आहे. मराठीमधली 14 खडी जर तुम्ही एकदा पाठ केली तर तुम्हाला कोणताही शब्द नीट लिहिता येतो आणि वाचता येतो. ठीक आहे, आता आपण हे शब्द कसे बोलायचे, कसे उच्चार करायचे ते बघूया. क, ख, ग, घ, ग, च, छ, ज, झ, न, ट, ठ, ड, ड. ड हा शब्द तुम्ही बऱ्याचदा बघितला असेल. डॉक्टर हा शब्द लिहिताना शॉर्ट फॉर्म मध्ये किंवा फक्त डॉक्टर पूर्ण न लिहिता फक्त डॉ असा शब्द लिहिला जातो आणि मग त्याच्यापुढे पाटील, डॉक्टर कदम, PN कदम असं वगैरे लिहिलं जातं. अशा त्याला आधी काय केलं जातं, डॉ असा शब्द शॉर्ट मध्ये लिहिला जातो. ड, न, ट, थ, द, ध, न, प, फ, ब, बॉम्ब म्हटली तर ना असं येतो. बॉम्बे, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, श, ज्ञ. हे जरी उच्चार थोडेसे वेगळे वाटत असले तरी मी मागच्या जसं तासिकेला तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा मी अ हा शब्द शिकवला तेव्हा ॲ हा शब्द शिकवला तेव्हा बोलले की इंग्रजीमधून काही शब्द आहे असे मराठीमध्ये लिहिले जातात. आहे असे म्हणजे देवनागरीमध्ये अशा अक्षरांमध्ये लिहिलं जातं, पण त्याचे जे उच्चार असतात ते काय केले जातात, लिहिले जातात. जसं डॉक्टर, सीसॉ, गॉगल. मग हे जर शब्द तुम्ही मराठीमध्ये लिहायचे तर मग कसे लिहिणार? 14 खडीमध्ये तर पूर्वी 12च होते. म्हणून मराठीच्या पुस्तकांमध्ये नवीन अभ्यासक्रमामध्ये ॲ आणि अ ह्या 2 शब्दांचा समाविष्ट केलेला आहे. आणि अ कसं लिहितात, अला का ना आ आणि वरती काय असतो, चंद्र असतो. आणि ह्याच्यापासूनचे 2 शब्द तुमच्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. मी हे बाजूला लिहून दाखवते का, तर हे तुम्हाला फुल पेज लिहायचे आहेत. क ते ज्ञ. आणि ह्यामध्ये 2 शब्द तुम्हाला दिलेत, मी त्याचा पण फोटो तुम्हाला पाठवते. सी सॉ, गॉगल. मगाशी मी तुम्हाला शिकवताना एक उदाहरण दिलं होतं, डॉ. डॉ म्हणजे काय, डॉक्टर आपण म्हणतो की नाही, तशा पद्धतीने हा शब्द. किंवा आता बऱ्याचदा तुम्ही बघितलं, लॉरी, लॉरी असा शब्द तयार होतो. बॉम्ब, बॉम्बे असे शब्द तयार. रॉक, आता रॉक, आता कमळ लिहिले की रॉक हा इंग्रजी शब्द मराठीमध्ये आपण लिहिताना असा लिहितो. हे काय असतात, अचे शब्द कशापासून, क ते ज्ञ पर्यंत. आणि हे जरी उच्चार करायला थोडेसे वेगळे असतील तरी हे मोठ्याने बोलून लिहायचे. पुन्हा एकदा मी हे देते. मी खास ह्या पाठाचा वेगळा तुम्हाला काय केलेला आहे, लेसन बनवलेला आहे, ऑनलाईन क्लास बनवलाय. का बरं, तर कारण हा शब्द बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अक्षर ओळख 2 मध्ये नाहीये, त्यामुळे हा वेगळा लिहून मी काय केलाय, सरावासाठी दिलाय. जशा पद्धतीने मी हे लिहिले तसं तुम्ही फुल पेज लिहा. फुल पेज लिहा आणि काय लिहा, कसं लिहायचं, म्हणून लिहायचं. म्हणून लिहायचं, मोठ्याने म्हणून लिहायचं. पुन्हा एकदा मी फक्त क ते ज्ञापर्यंत तुम्हाला म्हणून दाखवते. ओके, क, ख, ग, घ, ग, च, छ, ज, झ, न, ट, ठ, ड,
ढ न. त थ द ध न. प फ ब भ म. य र ल व श. ष स ह ळ क्ष ज्ञ. हे शब्द काय आहेत? अ पासून तयार होणारे. आता आपल्या स्कूलचं, आपल्या शाळेचं नाव काय? थॉमस. सेंट थॉमस इंग्लिश स्कूल. मग हे आहे की नाही हा शब्द थ. थ म स असा शब्द तयार होतो बघा. आपण मराठीमध्ये जर हे लिहायचं म्हटलं आपल्या शाळेचं नाव तर तशा पद्धतीने येतं. ठीक आहे. हे शब्द कसे लिहायचं तुम्हाला? फुल पेज लिहायचे. ह्या अक्षरांचा उच्चार कसा होतो? अ. कसा उच्चार होतो? अ. आणि ह्याचे 2 उदाहरणं तुमच्या या अक्षर ओळख 2 मध्ये दिलेले आहेत. सी सॉ, गॉगल. आणि जरी तुम्हाला अशा पद्धतीचे काही शब्द मिळाले तर 5 शब्द तुम्ही शोधून काढा. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितले, बॉम्बे, रॉक, थॉमस, डॉक्टर असे काही शब्द तुम्हाला मिळतात, तर तुम्ही त्याचा लिहून सराव करा आणि शोधून काढा तसे शब्द. हा तुमचा काय असणार आहे? अभ्यास असणार आहे. फुल पेज लिहायचं आहे क ते ज्ञपर्यंत आणि 5 हे 2 शब्द सोडून 5 अक्षरं पण लिहून काढायच्यात. कळाला? हा तुम्हाला 14 कडीमधला स्वर अ